डोंबिवलीमधल्या एका रिक्षाचालकाच्या रिक्षामध्ये एका प्रवाशाची बॅग राहिली होती आणि त्या बॅगेमध्ये चक्क 1.5 लाख रुपये मिळाले। मात्र या इमानदार रिक्षाचालकानं बॅग न उघडता अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्या कार्यालयामध्ये ही बॅग आणून दिली। ही बॅग कृष्णा गोसाव नावाच्या व्यक्तीची होती आणि त्या बॅगेमध्ये 1.5 लाख रुपयांसह महत्त्वाची कागदपत्र आणि व्हिजिटिंग कार्ड होते। महेश पाटलांनी खातरजमा करून गोसावी यांना बोलावून घेतलं आणि त्यानंतर डोंबिवलीमधल्या पोलीस मित्रांसमोर त्यांच्याकडे ही बॅग सुपूर्द केली आणि त्यानंतर या इमानदार रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला आणि पैसे हरवल्यामुळे दुःखी झालेल्या कृष्णा गोसावी यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। खरं तर त्यांनी बॅग उघडूनही पाहिली नव्हती। त्यानंतर बॅग पाहिली तर त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपयांनी वॉलेट होतं। वॉलेटमध्ये एकाच व्यक्तीचे 3-4 कार्ड होते। नायर म्हणून कोणतरी व्यक्ती होती। तर मला डाऊट आला की ती त्यांच्याशी काहीतरी कनेक्टेड असेल, म्हणून मी त्या नायरांना फोन करून विचारलं की तुम्ही कृष्णा गोसावी नावाच्या कोणत्या व्यक्तीला ओळखता का? ते म्हणाले हो। तर मी म्हटलं त्यांचा नंबर द्या, अशी बॅग सापडली आहे, त्याच्यामध्ये अमाऊंट आहे काही कॅश। मग त्यांनी मला नंबर दिला, त्याच्यानंतर मी यांना कॉन्टॅक्ट केला। केल्यानंतर म्हणजे थोडंसं दुःखच होत होतं, पण म्हणजे ॲक्च्युली मी रिक्षावाल्याला शोधत होतो, पण तेवढ्यात मला काय झालं की नेमकं मला महेश पाटला सरांचा मला फोन आला, सांगितलं की तुमची बॅग अशी हरवली आणि आम्हाला इथं भेटलेलं आहे, तर तुम्ही इकडे घेऊन जावं करून। म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं धन्यवाद म्हटलं मी। मग मी माझ्या मित्रांना वगैरे फोन केलं आणि ॲक्च्युली मी गेलेलो रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला, आणि त्यांनी सांगितलं की अगोदर तुम्ही मानपाडा तुम्हाला जावं लागेल करून, आणि ट्रॅफिक पोलिसांना पण मी तिकडे इन्फॉर्म करून ठेवलं होतं। मग आता तुमचे पैसे परत मिळाले तर तुम्हाला कसं वाटतंय? आणि आता मला खूप बरं वाटतं ना।